स्वामी समर्थांच्या मध्ये श्री स्वामी समर्थ म्हणणं किंवा अन्य इतर जे संप्रदाय आहेत, एक तू ही निरंकारी मिशन मध्ये जे सांगितलेलं आहे तेही नामस्मरणच आहे. आणि असं सगळं असताना सुद्धा या प्रार्थनेचं वेगळं आणि विशेष महत्व काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. की प्रार्थनेमध्ये 4 गोष्टी आपण म्हणत असतो बघा. जीवनामध्ये आपल्याला जीवन जगत असताना पैशाच्या कमाईची जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा काकणभर अधिक पुण्याईच्या कमाईची आवश्यकता असते. जीवनामध्ये जिथं पैसा काम करत नाही तिथं पुण्याई काम करत असत्या. पैशांना शरीराची सोय होत्या, पण स्वास्थ्याने सुख लाभायचं असेल तर पुण्याईच्या कमाईची गरज असते. चांगली बायको मिळणं, चांगला नवरा मिळणं, चांगली सून मिळणं, चांगला जावई मिळणं, घरात चांगली मुलंबाळ जन्माला येणं, घरात चांगलं आरोग्य असणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुण्याईच्या कमाईनं प्राप्त होतात. किती कोटी रुपये दिलं तर चांगली बायको मिळू शकते. महिलांची संख्या जास्त आहे, किती कोटी दिलं तर चांगला नवरा मिळू शकते. तर हे जे आहे हे तुमच्या पुण्याईच्या कमाईनंच तुम्हाला प्राप्त होत असते. तर हे पुण्य सर्वसामान्य माणसाला सुद्धा, आता पुण्य कमाईचे अनेक मार्ग, तीर्थयात्रा केलो, व्रत वैकल्य केलो, वाऱ्या फेऱ्या केलो, उपास केलो, यज्ञयाग केलो, तर ह्या सगळ्यातनं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान सगळ्यातनं पुण्य कमाई होतेच. परंतु ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा अगणित पुण्यप्राप्तीचा सोपा मार्ग तुम्हाला जर मी सांगितलं तर सगळ्यांना आवडेल की नाही? सोपा मार्ग ज्याला तुम्हाला, हे बघा, ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती नाही, ज्याच्याकडे चांगली शरीरयष्टी नाही, ज्याच्याकडे चांगली बुद्धी नाही, अशा पण प्रत्येक व्यक्तीला अगणित पुण्यप्राप्तीचा मार्ग कुठला? तर जितक्या पोट तिडकीनं तळहातावर तळहात घासून तुझे तळपट हो म्हणून आपण शाप देतो, तेवढ्याच पोट तिडकीनं, ओठातनं नाही पोटातनं ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावं, तर तुम्हाला जी पुण्याई यातून मिळत्या ती अगणित पुण्याई प्राप्त होत्या. कारण नेहमी बघा, 4 महिला एकत्र आल्या किंवा 4 पुरुष एकत्र आले, 4 मुलं एकत्र बसली, ती एकमेकाबद्दल कौतुक करायला असं कुठं दृश्य बघायला मिळते काय? सातत्यानं एकमेकांची निंदा नालस्ती करणं, एकमेकांचं उणं काढणं, एकमेकांना नावं ठेवणं, एकमेकांना टोमणं मारणं, ह्यात आपण सतत मग्न असतोय आणि त्यातनं एक आसुरी आनंद आपण घेत असतोय. खरं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पापाची निर्मिती जी आहे ती ह्या वाईट बोलण्यानं होत असते. तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही करत असलेला प्रत्येक वाईट विचार, तुम्ही बोलत असलेला प्रत्येक वाईट शब्द आणि तुम्ही करत असलेलं प्रत्येक वाईट कर्म हे तुमच्यावरच वाघासारखं झडप घ्यायला टपून बसलेलं असतंय. आणि हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही केलेला प्रत्येक चांगला आणि शुभ विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक चांगला शब्द आणि तुम्ही करत असलेलं प्रत्येक सत्कर्म हे हजारो आणि लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमच्या पाठीशी उभं असते. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. लक्षात घ्या, कुणी पाहत नसताना सुद्धा तुम्ही एखादा कर्म केला तरी ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या सगळ्या पंचमहाभूतांना साक्षी ठेवून ते कर्म करत असतात आणि त्याची नोंद होत असते आणि त्याचा परिणाम हा तुम्हाला भोगावाच लागत असतो. त्यामुळे जीवन सुखी करायचं आहे तर ह्या एवढं द्वेष, तंटे, बकेडे, कलह, घराघरात प्रॉब्लेम, अडचणी, समस्या, ह्याचं मूळ कशात आहे? तर ह्याचं मूळ आहे विचार प्रदूषणात आहे. बघा, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, अशी अनेक प्रकारची प्रदूषण आपण बघतोय, पण जे मूळ गरजेचं आहे विचार प्रदूषण. बघा, आपल्या मनात येणाऱ्या विचारांचा आपण जरी विचार करत नसलो तर ते विचार मात्र आपला विचार नक्कीच करत असतात आणि जसं आपल्या मनात विचार तसंच जीवनाला आकार प्राप्त होत असतो. 500 वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्याचा कुणाच्या तर डोक्यात पहिल्यांदा विचार आला, मग तो विचार साकार झाला. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा घडत असते विचारात घडत असते, चांगली असो किंवा वाईट असो. आणि आपल्या मनाला ही सातत्यानं सवय लागलेली आहे, मन हे कायम अधोगतीकडेच जात आहे. चांगल्या गोष्टीच माणसाला शिकवावे लागतात, एवढं तापत्रा करून मागं हे करून चला 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 म्हणून यायला लागत असते, सांगायला लागत असते. वाईट कुठलीही गोष्ट कधीही शिकवायला लागत नाही. बघा, तुम्ही लक्षात घ्या, सासू बरोबर जोरदार भांडण कसे काढावे, 500 रुपये फी, कुठं क्लास आहे काय? झणझणीत शिव्या कशा द्याव्यात, कुठं क्लास आहे काय? 1000 रुपये फी, ही कुठली गोष्ट शिकवायला लागत्या? पाणी बघा, माणसाचं मन हे जे आहे की नाही सहज निगेटिव्ह मोडवर जाणार आहे,
आणि त्यामुळं ह्या मनाला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, नकळत शत्रू सुद्धा इतकं वाईट विचार करणार नाही एवढं स्वतःबद्दलच आपण वाईट विचार करत असतोय आणि ते जीवनात वाईट घडत असते. कुठली जीवनात आज जी तुम्हाला परिस्थिती प्राप्त झालेली आहे हे तुम्ही आधी केलेलं विचारांचं फळ आहे. पुढं जे काय असणार आहे, तुम्हाला आज तुमच्या पूर्वपुण्याईनं चांगलं दिवस भोगायला आलं असतील आणि तुम्ही चांगलं भोगत असताना जर वाईट कर्म केला, तुम्ही म्हणणार की म्हणजे हा माणूस वाईट कर्म करतोय तरी हे किती श्रीमंत आहे, याच्याकडे सगळं आहे, पण त्याचं कर्म आत्ताचं जर वाईट असेल तर त्याचा भविष्यकाळ पण वाईट आहे. कारण निसर्गाचा नियम कुणालाही चुकलेला नाही आहे. माणसानं केलेल्या नियमातनं तुम्ही माझा मोठा वशील आहे, माझं मोठं हे आहे, मी अमुक आहे म्हणून तुम्ही सुटू शकता, पण निसर्ग नियमातनं तुम्ही सुटू शकत नाही. आणि हे जीवन जगण्यासाठी फार क्लिष्ट नियम नाही आहेत, फार सोपे नियम आहेत. तुम्ही जे द्याल तेच मिळेल, जेवढं द्याल तेवढंच मिळेल, आणि ज्या क्वालिटीचं द्याल त्या क्वालिटीचंच मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही त्रास द्याल कुणाला, तुम्हाला त्रास मिळेल. तुम्ही आनंद द्याल, तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही सुख द्याल, तुम्हाला सुख मिळेल. हा, तर अशा पद्धतीचं हे जे जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे. तर ह्या विश्व प्रार्थनेबद्दल मी एक 5 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे आणि कर्जत मधल्या ज्ञानपीठाबद्दल एक 5 मिनिटं माहिती देणार आहे आणि आपल्याला साधारण 2:15ला निघायचं आहे. तर बघा, प्रार्थनेमध्ये सद्गुरू काय म्हणायचे की तुम्ही किती व्रतवैकल्य केला, किती उपास तापास केला, किती गंडेदोरे बांधला, किती जपमाळ जोरात वाढला, तुम्ही आडवा पट्टा मारला काय लांबडा पट्टा मारला, ह्या सगळ्यापेक्षा तुम्ही सातत्यानं विचार कसं केला, तुम्ही बोलला कसं आणि तुम्ही वागला कसं, ह्याच्यावरच तुम्हाला येणारी सुखदुःख ठरलेली असतात. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर हा एकच असून तो कुणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी किंवा दुष्कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हाताने स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडून तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जडून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा नैवेद्य जर अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदनवन होते. संगत धरण्यात माणसं बेसावध असतात. सत्याचा साक्षात्कार घडवून देण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीमध्ये आहे. म्हणून संगत धरण्यात माणसानं अत्यंत सावध असलं पाहिजे. तुमचे 5 मित्र कोण आहेत? तुम्ही 5 व्यसनी माणसाच्या संगतीमध्ये 6 महिने राहिला, 6वं व्यसनी आपण होणार. 5 निंदा नालस्ती करणाऱ्या, उन्हदुन काढणाऱ्या, वाईट बोलणाऱ्या महिलांच्या संगतीमध्ये तुम्ही उठबस केला, 6वं तुम्ही होणार. 5 अत्यंत चांगल्या विचाराच्या चांगली, आता हे सद्गुरूंचा हा अभ्यास वर्ग चालतो, सत्संग चालतो, जीवन जगण्याची कला शिकवली जाते, अशांच्या सानिध्यात राहिला असं होणार. तुम्ही जसं की विचारांचं सामर्थ्य, रोगाचा विचार केला रोगी होणार, भोगाचा विचार केला भोगी होणार, श्रीमंतीचा विचार केला श्रीमंत होणार, दारिद्र्याचा विचार केला दारिद्र्य होणार. तशा पद्धतीनं हे मूळ हे विचारात आहे बघा. आणि हे बदलण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे की तुमचं जीवन सुखी व्हावं. सद्गुरूंचं ध्येय होतं की ह्या जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे. आणि सद्गुरू सातत्यानं म्हणायचे की ह्यांना असं किती सोपं करून मी सांगू, कारण साधू संतांनी 5000 वर्षापासूनच जे सगळं तत्वज्ञान लिहिलेलं आहे ते प्राकृत भाषेत आहे, संस्कृत भाषेत आहे. पारायण करतो आपण ग्रंथांचे, पण त्याचा अर्थबोध कुठं होतो आपल्याला? तर ह्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणालो हे अर्थबोध होते. ह्या 4 गोष्टी आहेत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, शुभ चिंतन करणं, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, शुभ इच्छा करणं, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, शुभ बोलणं. आणि ज्यावेळी मनापासून ओके, तर मंदिराच्या ट्रस्टीकडून विनंती आहे की प्रसाद थोडा शिल्लक आहे, जाताना प्रसाद सगळ्यांनी थोडा थोडा घेऊन जावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आपण घेऊन जाऊच.
तर बघा, ह्या 4 गोष्टी ह्या प्रार्थनेमध्ये आहेत. ज्यावेळी तुम्ही शुभ चिंतन करता, शुभ इच्छा करता, शुभ बोलता, ह्या तिन्ही गोष्टी, हे ईश्वरा सर्वांना चांगली सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. त्यावेळी तुमच्या मनात येणारे विचार शुभ येतील आणि हातून घडणारी कृती शुभ घडेल आणि क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्ग नियमाप्रमाणे सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आता आपण लाखो लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना जप यज्ञ करण्याचं महत्व काय आहे? सद्गुरू सातत्यानं म्हणायचे, 10 लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक ह्या दिव्य विचार लहरींचं हे ब्रह्मांडात जर प्रक्षेपण आपण केलो तर त्यावेळी पुण्य गुणित होतं, असं सद्गुरू म्हणायचे. गुणित होतं म्हणजे काय? तर गुणाकारात 10 गुणिले 10 तर 100 लोकांनी प्रार्थना म्हटल्याचं पुण्य प्रार्थना म्हणणाऱ्या प्रत्येकाला लाभतं, असं सद्गुरू म्हणायचे. तर आज लाखो लोकांच्या उपस्थितीत ज्यावेळी आपण प्रार्थना म्हणणार आहे त्यावेळी किती लाख प्रार्थना नव्हे, करोडो प्रार्थना म्हटल्याचं पुण्य तुम्हा सगळ्यांना लाभणार आहे. आणि ह्या ऐतिहासिक सोहळ्याचं तुम्ही भागीदार आणि साक्षीदार होणार आहात, म्हणजे तुम्ही किती पुण्यवान आणि भाग्यवान आहात. हे ज्ञान कानावर पडायला सुद्धा आज आपण ज्या गावातनं आलेलो आहोत त्याची 30,000 लोकसंख्या आहे, 40,000 लोकसंख्या आहे, त्यातनं 1,001 लोक आपण इथं आलेलो आहोत. हे खरंच तुम्ही पुण्यवान आणि भाग्यवान आहात. संध्याकाळी तुम्ही फील करून बघा, तिथं जी एक ऊर्जा निर्माण झालेली असते. हे बघा, जीवनात ऊर्जेचं फार महत्व आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आपलं जसं हे एक शरीर असतंय तसं आपल्या बाजूनं एक ऊर्जेचं शरीर असते. एखादा माणूस कायम निंदनालस्ती करणारा, उन्हदुनं काढणारा, वाईट बोलणारा, तो समोर आला तरी सुद्धा त्याची संगत नको वाटते, बाजूनं जाऊसं वाटतंय. किंवा एखादा व्यसनी माणूस असतोय, ते ऊर्जेचं शरीर म्हणजे काय आहे? तुम्ही सातत्यानं जी ऊर्जा शरीरात विचार करत असता ते प्रसृत होत असते, आपल्या शरीरातनं बाहेर पडत असत्या आणि तशाच प्रकारची माणसं त्याच्या आजूबाजूला अट्रॅक्ट होत असतात. बघा, एखाद्या शेतकऱ्याला शेतात नांगर आणतोय, त्याला तंबाखू खायची तीव्र इच्छा झाली तर ते इतकं तीव्र त्याचे विचार असतात की 10 मिनिटात कोण तर माणूस येतोय त्याला तंबाखू देतोय. तुमच्या गावातल्या व्यसनी मुलांचं, व्यसनी माणसांचं तुम्ही बारकाईनं निरीक्षण करून बघा. त्यांच्या खिशात रुपये पण नसू दे, पण त्यांच्या संध्याकाळी व्यसनाला पैसे कमी पडत नाहीत, कारण त्याची तीव्र इच्छाशक्ती असते. म्हणजे त्याचा अँटीना लावलेलाच असतोय, दारू 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 दारू. मग संध्याकाळपर्यंत त्यांना कोणतरी एक जण भेटतोय. ते लहरी असतात, ते ऊर्जेचं शरीर असते, लक्षात घ्या. मग हे प्रत्येक जण आपण सोबत घेऊन फिरत असतोय, प्रत्येक जण सोबत घेऊन फिरत असतोय. म्हणून आपण काय करायचं? चांगलं बोलायचं. तुम्हाला जे पाहिजे आहे तेच सगळ्यांना पाहिजे. तुम्ही देणार तरच तुम्हाला मिळणार. तुम्हाला सुख पाहिजे काय? तुम्ही पहिला द्या. प्रत्येक घराघरात, कुटुंबात सासू सुनांचे वाद, नवरा बायकोचे वाद, शेजाऱ्याशी वाद, दिरांशी वाद, प्रत्येक घराघरात प्रॉब्लेम आहे. मग ह्या प्रॉब्लेमला जालिम उपाय काय आहे? विश्व प्रार्थना. प्रार्थनेचं मशीन लावा. आज कराडमध्ये मिळणार आहे सगळ्यांना विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थनेनं काय होतंय? ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या पॉझिटिव्ह विचार लहरींचं प्रक्षेपण होणार आहे. आता कोरोना रोग, लक्षात घ्या, रोग होता काय? रोग नव्हता. सगळ्या लोकांच्या विचारात कोरोना आला पहिल्यांदा. आणि विचारांचं सामर्थ्य किती आहे सांगा बघूया. विचारांचं प्रचंड सामर्थ्य आहे. सगळ्या लोकांनी ज्यावेळी पेपरच्या, मीडियाच्या, व्हॉट्सअपच्या बातम्या बघून 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 रोग असा आहे, असा आहे, खोकला होतोय, सर्दी होतोय, असं होतंय, ज्याच्या मनाला कोरोना झाला त्याच्या शरीराला 100% कोरोना झाला आणि रोग निर्माण झाला तो. ह्या ब्रह्मांडामध्ये ही प्रचंड विचारांची ताकद आहे, लक्षात घ्या. मग आपण चांगले शुभ विचार केलो तर काय फरक पडणार आहे? धुणं धुताना, भांडी घासताना, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना आपण डोक्यानं रिकामच असतो की. गाडीवरनं जाताना, शेतात काम करताना, सासूचं मिलीचं असं उदे तसं उदे म्हणून बोटं मोडण्यापेक्षा किंवा त्याचा विचार करण्यापेक्षा प्रार्थना म्हटलं तर काय पुण्यच मिळणार आहे आपल्याला. मग देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायचं संसार सुखाचा कर म्हणायला काय पैसे पडतात काय? ही प्रार्थना तुम्ही कधीही कुठेही ज्या ज्या वेळी डोक्यानं रिकाम आहे त्या त्यावेळी तुम्ही म्हणू शकता. ह्याला काय कष्ट आहे, खर्च आहे, काय काय आहे सांगा बघूया. तर म्हणून बघा, तुम्ही 60,000 तुम्ही विचार करता, 1,000 प्रार्थना जर तुम्ही म्हणाला आजपासून सुरुवात करा. नवीन वर्षाचं 2024 मध्ये तुम्ही म्हणून बघा, अनुभव घेऊन बघा. आमच्याला याचा अनुभव आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि हे ज्ञान, ही जीवन जगण्याची कला, ही वेगवेगळी उदाहरणं आणि प्रयोग आणि वेगवेगळ्या खेळ ह्याच्याद्वारे एवढं सुंदर रीतीनं तुम्हाला हे ज्ञान दिलं जातंय कर्जत ज्ञानपीठामध्ये. जीवनविद्या मिशनचं कर्जतला ज्ञानपीठ आहे. आता 29 जानेवारीलाच बेडगमधनं एक 50 सीटर बस चालली. आपण तिथं 50 जणांचं वॅकन्सी बुकिंग घेतलेलं आहे. तिथं तुमच्या राहण्या खाण्या जेवणाची एकदम 5 स्टार व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आणि 3 दिवसाचं फक्त 2250 चार्जेस आहेत. आणि जाणं येणं सगळं पकडून 3 दिवसाचं राहणं खाणं जेवण 4,000 रुपये एका व्यक्तीला खर्च आहे. पण
400 कोटीचं किंवा किंबहुना त्याचे पैशात किंमत होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं ज्ञान तुम्हाला तिथं कर्जत ज्ञानपीठात मिळेल. ज्याला वाटतंय माझ्या जीवनात परिवर्तन घडायला पाहिजे, माझे प्रॉब्लेम सुटायला पाहिजेत, माझ्या जीवनात एवढ्या अडचणी आहेत, एवढ्या समस्या आहेत, एवढं हे आहे, त्या प्रत्येकानं जन्माला येऊन एकदा कर्जत ज्ञानपीठाला भेट द्यावी असं हे ज्ञानपीठ आहे. हजारो जन्माचं पुण्यानं गाठी आणि पाठी असेल तरच तुम्हाला ते ज्ञानपीठाचा कोर्स घडेल असं विशेष महत्व त्या कोर्स आहे. स्वर्ग आपण म्हणतोय तर सद्गुरू म्हणायचे, मूर्ख माणसं मेल्यावर स्वर्गात जाण्याची चिंता करत बसतात, तर सुज्ञ माणसं ह्या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करतात. तर स्वर्ग तुम्हाला अनुभवायचं असेल तर कर्जत ज्ञानपीठाला या. त्या ज्ञानपीठामध्ये इतकं सुंदर पद्धतीनं सगळी तुमची व्यवस्था आहे आणि इतकं जबरदस्त ज्ञान दिलं जातं की 90 डिग्रीमध्ये तुमचं लाईफ चेंज होऊन जातं. ज्याला नशीबच बदलून पाहिजे आहे, सगळं चांगलं पाहिजे आहे, त्यांनी अवश्य कर्जतीचं ज्ञानपीठात कोर्सला नक्कीच यावं. तुमच्या जीवनात नक्कीच परिस्थिती म्हणजे बघा सद्गुरूंचा सिद्धांत काय मगाशी मी म्हणत होतो की विचार बदलला नशीब बदलते, मनस्थिती बदलला परिस्थिती बदलते. सुख म्हणजे नक्की काय हे माणसाला आजपर्यंत शोध लागला नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे सुख म्हणजे नक्की काय, मन 24 तास प्रसन्न कसं ठेवायला पाहिजे, विचारांचं सामर्थ्य काय आहे, त्यानंतर कर्म आणि कर्म सिद्धांत कर्मफळ हा काय आहे, निसर्गाचे काय नियम आहेत, माणसाने बनवलेले जसे काही नियम आहेत तसे निसर्गाचे नियम आहेत. निसर्गाला एकदा आपण जाणून घेतलो, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं निसर्गात उपलब्ध आहे. म्हणजे आनंद, यश, सुख, समाधान, शांती, टेन्शन, काळजी, चिंता, संपत्ती, पैसा सगळं मुबलक आहे. ते तुमच्या फक्त आवाहनाची वाट बघते. तुम्हाला ते मिळत नसलं तर प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आहे. आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. जीवनात मोठे यश मिळवण्याचं गुपित रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. जीवन तुम्हाला सुखी करायचं आहे तर अवश्य तुम्ही कर्जत ज्ञानपीठाला भेट द्यायला पाहिजे. दर महिन्याला आपण बेडग मधली 50 लोकांची गाडी जातात बेडग मिरज मधनं. तुम्ही अवश्य प्रत्येक जण बसमध्ये बसलेल्याने जे बसचे लीडर आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे वही आहे, प्रत्येकानं व्हॉट्सअप नंबर आपला त्यावर द्यावा. एक आम्ही 1000 लोकांचा ग्रुप करणार आहोत आणि त्यावर कोर्सचे अपडेट तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर आश्रमशाळा बेडग इथं हॉलमध्ये दर रविवारी सकाळी 6 ते 7:30 अभ्यास वर्ग चालतो. तिथं सुद्धा तुम्हाला सुंदर ज्ञान दिलं जातं. तर त्या सकाळच्या वेळेत बघा ती वेळ अशी झोपण्यात जाते आपली. आता तर थंडी आहे, अंथरूण सोडून कोणाला बाहेर येऊ वाटत नाही. अशा या पॉझिटिव्ह ऊर्जा बघा, निगेटिव्ह विचार करणाऱ्यांची संख्या कमी असते, अर्ध्यापेक्षा जास्त जग झोपेत असते. त्या वेळेत तुम्हाला ही ज्ञान घ्यायची संधी बेडगमध्ये उपलब्ध झालेली आहे. नरवाडमध्ये दर रविवारी संध्याकाळी 7 ते 8:30 सत्संग सुरू करतोय आम्ही आमच्या बिल्डिंगच्या वरती ब्रह्मानंद मेडिकल याच्या 4था मजला टेरेस हॉलला. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा. जिथं जिथं म्हणून होईल पॉझिटिव्ह विचारांच्या सानिध्यात प्रयत्नपूर्वक राहायला लागते. लक्षात घ्या, चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगली संगत जी आहे ती लगेच मिळत नाही आणि मिळली तर जास्त दिवस टिकत नाही. वाईट संगत मिळते लवकर, टिकते जास्त काळ. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही चांगल्या पॉझिटिव्ह विचारांची, पॉझिटिव्ह माणसांची संगत ही प्रयत्नपूर्वक तुम्हाला करावी लागते. तुम्ही प्रयत्नपूर्वक ह्या उपक्रमांना जॉईन व्हा, कर्जत ज्ञानपीठात या. आता आमचं सगळ्यांचं, आम्ही जे 15-16 लोकांनी या बसेसचं वगैरे नियोजन केलं, आमचं सगळ्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. तरी सुद्धा आम्ही आमचं एवढं सगळं व्याप सोडून एवढा वेळ देऊन का करतोय सांगा बघूया. तर आमची इच्छा अशी आहे की सद्गुरूने आमच्याकडे एक अनुग्रह देताना गुरुदक्षिणा मागितली. काय मागितली की तुम्ही हे ज्ञान घ्या आणि तुम्ही सुखी व्हा, म्हणजे मला अर्धी गुरुदक्षिणा मिळाली. आणि हे ज्ञान जगाला मिळावं आणि हे जग सुखी व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे मला पूर्ण गुरुदक्षिणा मिळाली. असे सांगणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर अशी गुरुदक्षिणा मागणारे तंत्रगुरु, यंत्रगुरु, मंत्रगुरु, जगामध्ये बरेच गुरु आहेत, पण अशी गुरुदक्षिणा मागणारे सद्गुरूंनी स्वतः 60 वर्ष प्रपंच केला. प्रपंच करता करता एवढ्या सगळ्या ऋषीमुनींचं तत्वज्ञान 5000 वर्षापूर्वीचा अभ्यासून त्याचं अर्थ काढला आणि ते पंचपक्वानाचं ताट अशा स्वरूपात हे विचार जगासमोर 28 ग्रंथांच्या माध्यमातून मांडले. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य चंदनासारखं त्यांनी झिजवलं हे जग सुखी व्हावं. आणि सद्गुरू ही सुरुवातीला नामच द्यायचे, पण नंतर सद्गुरूंना ही प्रार्थना स्फुरली की हे संसारी माणूस बघा, पंढरपूरची वारी, ही वारी सुरू करण्याचा उद्देश काय होता त्यावेळेच्या संतांचा माहिती आहे काय? संसारी माणसाला किती पण वेळा सांगितलं नामस्मरण कर, तर तो नामस्मरण करत नाही. म्हणून संसारात थोडंसं बाजूला होऊन ह्या सान्निध्यात राहून त्याचं नामस्मरण घडावं हा त्यावेळेच्या संतांचा उद्देश होता. पण तिथं पण आता काय झालंय की लोक संसारातल्याच गोष्टी आणि चर्चा करत बसतात.
नामस्मरण राहिलंच बाजूला. कारण नामस्मरण ज्यावेळी करत असतोय, नाम अधिक स्मरण, उच्चार नामाचा आणि शोध परमेश्वराचा, उच्चाराने शोध तुमचा एकाच वेळी होत असला तर ते केल्याचं फलित तुम्हाला मिळणार आहे. मग काय आहे, स्मरण होत नाही, नुसता नामाचा उच्चार होतोय, नामघोष होतोय, नाम जप होतोय, पण त्याचं तुम्हाला पुण्य त्यातनं किती लाभते आणि ह्यातनं किती लाभते हे सांगतो. नाम हा मंत्र आहे, तर विश्व प्रार्थना हा महामंत्र आहे. नामानं आपण काय म्हणालोय याचा बोध होत नाही, पण प्रार्थनेत आपण काय म्हणालोय याचा अर्थबोध होतोय. आणि ह्या पॉझिटिव्ह विचारांचं ब्रह्मांडात प्रक्षेपण केल्यानं तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे आकर्षित होते. बघा, तुम्हाला मनातल्या मनात केलेले विचार सुद्धा इतरांना पोचतात. आता इथं बसलेली बरीच लोक काय म्हणतात, आम्ही काय कुणाचं वाईट केलं नाही हो, खरं आमचं वाईट व्हायले, आम्ही लई चांगलंच आहे. प्रत्येक माणूस हे स्वतःच्या नजरेत नाही, पण माणूस शरीरानं एवढं वाईट कधीच करत नाही जेवढं मनानं वाईट करतोय. बघा, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदात अवघड आहे. शेजाऱ्यांना म्हणजे आपण फ्रीज घेतल्याचा एवढा आपल्याला आनंद होत नाही जेवढं शेजाऱ्याने टीव्ही घेतला की दुःख होतंय. होते की नाही? उगाच म्हणायचं शेजाऱ्यानं गाडी घेतली, पेढा द्यायला आला, हा द्या द्या, हा बरं झालं बरं झालं. खरं आत काय वाटतंय तुम्हाला मनापासून सांगा, आत बरं वाटतंय काय? ह्यासाठी शुभेच्छा धारण करणं आवश्यक आहे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, ह्यासाठी शुभेच्छा. सद्गुरू काय म्हणायचे, दुसऱ्यांच्या दुःखानं जो आनंदी होतोय तो दानव आहे, दुसऱ्यांच्या दुःखानं जे दुःखी होतोय तो मानव आहे, आणि दुसऱ्यांच्या सुखानं जे सुखी होतोय तो देव जाणावा. जगात दानव प्रचंड संख्येने आहेत, मानवांची संख्या अत्यल्प आहे, तर देवांची संख्या एकदम नगण्य आहे. म्हणून माणसानं शुभेच्छा धारण करणं आवश्यक आहे. माणूस घडून गेलेल्या वाईट गोष्टीचं चिंतन करतोय आणि पुढं कसं माझं होईल ह्याची चिंता करतोय, ह्यात तो वर्तमानात राहत नाही, तो दुःखी राहतोय. घडून गेलेलं वाईटच आठवायचं. एखाद्यानं 10 चांगलं काम केलं, एक काय तर त्याच्याकडनं घडलं तेच आठवायचं. आणि जे लक्षात ठेवायला पाहिजे, स्मरणात ठेवायला पाहिजे ते माणसं स्मरण करत नाही, आणि जे नको पाहिजे तेच सातत्यानं. आता टेन्शन येणं म्हणजे काय आहे सांगा बघूया. तुम्ही त्याच गोष्टीचा परत विचार करताय जी गोष्ट तुम्हाला नको आहे, आणि ते तुम्ही विचार करल्यानं ती गोष्ट जीवनात वाढत असत्या. तुम्ही ज्या गोष्टीचा परत विचार करता तीच गोष्ट तुमच्या जीवनात वाढत्या. आणि किती वर्ष टेन्शन सांभाळून ठेवायचं. आता मी एक ग्लास पाण्याचा भरलेला घेतला आणि असा पकडला, 10 मिनिटं पकडला काय होणार नाही, 1 तास पकडला माझा हात दुखायला चालू होईल, 1 दिवस पकडला, 2 दिवस पकडला, 24 तास पकडला, माझा हात निकामी होऊन जाईल. लक्षात घ्या. मग आपण मेंदूमध्ये किती दिवस ठेवतोय सांगा बघूया. एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि हलकी साडी नेसवली तर ती घरी येणार, सारखं मनात विचार, मी हिला भारीतलं घालतो, हिला मला हलकी साडी नेसवली, हिला एवढं मोठं गिफ्ट घालतो, हलकी साडी नेसवली. आता मी माझ्या मुलग्याच्या लग्नात तिला असंच मी बोलवणार आणि तिला हीच साडी परत नेणार, हिचा मुलगा काकत आहे अजून. मग किती वर्ष डोक्यात ठेवायचं ते सांगा बघूया. किती वर्ष डोक्यात ठेवायचं? मग डोकं बाद होणार का नाही? ती गरज आहे काय ठेवायची? गरज आहे काय? तर मला काय म्हणायचं आहे, शहाणपण गरजेचं आहे. कुठल्या गोष्टी स्मरणाच्या कप्प्यात टाकायच्या आणि कुठल्या विस्मरणाच्या टाकायच्या एवढं जरी माणसाला कळलं तर तुमच्या जीवनाचं नंदनवन होईल हे लक्षात घ्या. घरातल्या प्रत्येक माणसाचं, एक कुटुंबात आपण राहत असतो, घरातली लोक असतात, नवऱ्यानं बायकोचं जर दुर्गुणच बघितलं, बायकोनं नवऱ्याचं जर दुर्गुणच बघितलं तर संसार सुखाचा कसं होणार? प्रत्येक जण गुण आठवायला पाहिजेत. लक्षात घ्या. जगात परफेक्ट नावाची कुठलीही गोष्ट नाही, त्याला परफेक्ट बनवावी लागते. लक्षात आलं? इथं बसलेल्यापैकी किती महिलांना परफेक्ट नवरे मिळाले? जरा हात वर करा. अरे वा. नवऱ्यांना विचारतो किती जणांना परफेक्ट बायका मिळतात पाहिजे तसे. चूक जी झालेली आहे एक उदाहरण देऊन 2 शेवटचे सांगतो आणि समारोप करतो. शहाणपणाचा जीवनात कसा उपयोग करायचा. बघा, एक नुकतंच लग्न होऊन सून सासरी गेलेली असत्या, ती जीवन विद्येतली मुलगी असत्या, तिला जीवन जगण्याची कला तिनं कोर्स करून आलेली असते कर्जत मधनं, तिला शहाणपण असते, ज्ञान असते. लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं कौतुक व्हावं असं वाटतंय सगळ्यांनाच, पण तुम्ही इतरांचं करायला पाहिजे. पण कौतुक ही अशी गोष्ट आहे ज्याला काही पैसे पडत नाहीत, कष्ट पडत नाहीत, खर्च येत नाही, पण माणूस सगळ्यात जास्त कंजूसी त्याच्यात दाखवतोय. कारण काय माहितीये काय, कौतुक करायला जे मनाचा मोठेपणा लागतोय तो तुमच्याकडे नसतोय. चांगल्याला चांगलं म्हणायचं, चांगलं झालं एखाद्याचं चांगलं मनापासून म्हणायचं, ह्याला काय पैसे आहेत काय, तुमचं काय नुकसान होतंय काय. आता माणूस सहज वाईट विचार करतोय. आता मला एखादा असंच मनात विचार आला की हे विचार करायला जर माणसाला वाईट विचार आले पैसे कट झाले असते अकाउंट मधनं, तर माणसानं कसा विचार केला असता? हे वाईट विचाराला 100 रुपये कट,
100 रुपये कट म्हटलं तर माणूस कसा विचार केला असता. पैसे पडत नाही, फुकट आहे म्हणून माणूस कसं पण हो, फुकटच्या कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. आज तुमच्याकडनं आम्ही 100 रुपये घेतले का सांगा बघूया. आम्ही सगळेजण स्पॉन्सर करून तुम्हाला तसंच पण नेता आलं असतं, पण फुकटच्या दिलेल्या कुठल्याही गोष्टीला ह्या समाजात किंमत नाही. शरीर देवानं फुकट दिलंय. आज बघा की हृदयाचं ऑपरेशन करायचं 2 लाख, लघवी एकदा झाली नाही डायलिसिस करायचंय 50,000, किडनीचं ऑपरेशन करायचंय 30 लाख. देवानं जर या सगळ्याचं पैसे घेत होता तर ते किती किटोचा बंगला बांधत होता. हे देव सगळं फुकट दिलंय म्हणून माणसाला किंमत नाही. काय पण खायचं, काय पण प्यायचं, कसं पण त्याला वापरायचं, आणि ते बाद झाल्यावर मग डॉक्टरकडे जाऊन. आता बघा माणसाला बघा 40 वर्षाने एकदा मोतीबिंद होते, माणसाला दिसायचं बंद होतंय आणि माणूस डॉक्टरकडे जातोय, ऑपरेशन करतोय, 15 दिवस काळा चष्मा लावतोय. 15 दिवसांना चष्मा उघडल्यावर ना एकदम क्लिअर दिसतो ना. किती आनंद, किती आनंद, किती आनंद. डॉक्टरला देव भगवान किती चांगलं ऑपरेशन केला डॉक्टर. अरे 40 वर्ष दिसतच होतं की. कधी धन्यवाद मानले तुम्ही सगळेजण. म्हणजे किती कृतज्ञ राहायला पाहिजे. दिवसातनं 100 वेळा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्हाला राहायला घर आहे, लाखो लोक बेघर आहेत. तुम्हाला जेवण मिळतंय, पाणी मिळतंय, लाखो लोकांना ते मिळत नाही. तुम्ही धन्यवाद मानायला पाहिजे. उठल्या झोपेतनं जागा झालो धन्यवाद मानायला पाहिजे. कित्येक लोक आज सकाळी उठलीच नाहीत, ती झोपेतच गायब झाली. म्हणजे बघा तुम्ही, आता उदाहरण देतो तुम्हाला. मी म्हणतो तुम्हाला की एक जीवनविद्येतली मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि तिला सासूनं गावचा बाजार होता, बाजारात पाठवलं. तर शेजारने तुम्हाला माहितीच आहे, शेजारीने भेटली एक लगेच तिला. ती काय म्हणाली, अगं आत्ता 8 दिवस झालं लग्न होऊन लगेच सासूनं तुला बाजारात पाठवल्या. म्हटल्यावर ती काय म्हणाली, तिच्याकडे शान पण होतं. ती म्हणाली, अहो माझ्या सासूबाई इतक्या चांगल्या आहेत, इतक्या चांगल्या आहेत, इतक्या गुणाच्या आहेत, हे सगळं घरात नेऊन ठेवायचा अवकाश सगळं तेच करतात. असं म्हटल्या हिची सून काही करत नव्हती. हिला काय बरं वाटलंच नाही की हिनं लगेच त्या सुनाला सोडली बाजारात आणि पहिला घर गाठली. सासूला म्हणाली, अगं ये इकडं, सोड काम काय आहे ते सोड, पहिला इथं ये म्हणाली, इथं माझ्याजवळ बस जरा म्हणाली. काय म्हणाली, तुझी सून आत्ता बाजारात भेटली म्हणाली, काय तुझं गुणगान गायला म्हणाली, ही आत्ताच 8 दिवस झाल्या आणि सगळं तूच घरातलं करत बसल्यास, बघ नाही तर डोक्यावर मिरं वाटेल. असं म्हणाला. सासूनं विचार करायला चालू केली, ही घरात आल्यापासून मी काहीच केलो नाही, नुसतं राणीसारखे बसून निवांत मी खायलोय गरम गरम, तरीही माझ्याबद्दल एवढं जाऊन बहिर कौतुक सांगाल्या. आता जरा लसूण तर सुलूया, आता जरा भांडी तर घासूया. मग हे शान पण झालं की नाही सांगा बघूया. हेच तिनं म्हटली असेल, मेली सासू कुठल्या नशिबातनं मिळाल्या कुणास ठाऊक, काय करू लागत नाही, सगळं माझ्याच नशिबाला आलंय, असं झालंय तसं झालंय म्हणून बोट मोडली असती. तर कसं फीडबॅक गेला असता विचार सांगा बघूया. मनातलं मनात केलेला विचार सुद्धा पोचतात एकमेकाला. फोन इथनं लावला तर अमेरिकेत लागतोय की नाही. तुम्ही महिला मंडळी म्हणता ह्या पुरुषाची नजर वाईट आहे का सांगा बघूया. मनातल्या मनात केलेला विचार पोचतोय म्हणून तुम्ही घरातल्या घरात सुद्धा सासूबद्दल सासूना सुनेबद्दल मनातल्या मनात केलेला विचार पोचत असतोय, लक्षात घ्या. त्यामुळे शुभ विचार करा, शुभ विचार करा. आता बघा जेवणात मीठ कमी पडलं, सासरी जेवायला बसलेले आहेत, मुलगा जेवायला बसलेला आहे, सगळेजण बसलेले आहेत. सांगण्याचं 2 प्रकार आहेत. सासऱ्यानं म्हटला, काय तुझ्या घरात हेच शिकवलंय काय, तुझ्या आईबाने हेच शिकवलंय काय, असं झालंय काय, तसं झालंय काय, स्वयंपाक करायला कळत नाही काय म्हटल्यावर सून काय म्हणणार, कवा मरतय थेरडं कुणास ठाऊक. आणि तेच म्हटलं सासूबाई सुनबाई काय सुंदर जेवण केलंय, पंचपक्वान्नाचं जेवण केलंय, स्वयंपाक करावा तर तूनच करावा, फक्त थोडंसं ह्याच्यात मीठ असतं तर आणते मामांजी म्हणणार आणि लगेच मीठ आणून. मग थेरड्या म्हणून घ्यायचं काय मामांजी म्हणून घ्यायचं, कुणाच्या हातात आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला जे जीवनात आज वाट्याला आलेलं आहे हे तुम्हीच केलेल्या विचारांचं किंवा कर्माचं उच्चाराचं हे फळ आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की मीच माझं जीवन घडवू शकतो, मीच माझं नशीब बदलवू शकतो. जीवनात अनेक वेळा धक्के बसत असतात, ते प्रत्येक धक्का तुमच्याशी बोलत असते. ते म्हणत असतोय, मला वाटतं तू हे यातनं शिकावंस, मला वाटतं तू हे यातनं शिकावंस. आणि जे शिकतात ते प्रगतीच्या मार्गाला लागतात आणि जे तक्रार करत बसतात कायम म्हणतात ह्यात माझी काय चूक आहे, चूक तर समोरच्याची आहे, मी नाही, मी बरोबरच आहे, माझं काय याच्यात चूक नाही. असं ज्यावेळी माणूस म्हणत असतोय त्यावेळी तो कधीही सुधारू शकत नाही, लक्षात घ्या. प्रॉब्लेम आपल्यामध्ये असतोय पण आपण जगात शोधत बसतोय.
हा, तर ह्या प्रार्थनेमधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे सर्वांना. बघा, सर्वांना या शब्दाला एंड नाही आहे. अखिल विश्वात, अखिल जगात सर्वांना 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 म्हणतोय. आता तुम्ही म्हणणार ह्यात मला कुठं मागितले? जनरली आपण देवाला हात जोडलो, तीर्थयात्रेला गेलो, आपण मला दे म्हणतो ना, दक्षिणा टाकतो आणि मला हे दे, मला ते दे, देवा माझं असू दे, माझं तसं होऊ दे, असं आपण काय मागतो. पण सर्वांनाच काय महत्व आहे ते तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. तुम्ही सगळेजणच देव आहे असं समजा. तिरुपती बालाजीला गेला किंवा आता इथं आलंय आपण सागरेश्वर ह्या देवालयामध्ये, तुम्ही देव आहात असं समजा आणि 2 माणसं तुमच्यासमोर हात जोडून उभारलेत. एकटा म्हणाला देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा माझं असं होऊ दे, देवा माझं तसं होऊ दे. दुसऱ्यानं म्हटलं हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुमच्याकडं पॉवर आहे, तुम्ही देव आहे, तुमच्यावर कृपा करायची पॉवर आहे. तुम्ही कुणावर कृपा करणार पहिल्यांदा सांगा बघूया. हा, कुणावर कृपा करणार? आणि सर्वांच्यात आपण आहेच ना. पंक्तीला जेवायला बसलोय, तुम्हाला भात पाहिजे आहे, मला भात पाहिजे, मला भात द्या, मला भात द्या म्हणता काय? त्या पंक्तीला जरा भात बघा म्हटलं की तुम्हाला भात मिळतोयच की. एका आईला 3 मुलं असतात, आठवडी बाजाराला आई जात असत्या आणि खायला घेऊन येत असत्या. एकटा मुलगा असतोय, तो काय करत असतोय, कोणाला माहित नाही, ते सगळं झाकून ठेवत असतोय, एकट्यालाच मला खायला पाहिजे म्हणून. दुसरा काय करत असतोय, थोडं थोडं दुसऱ्या जरा देत असतोय आणि जास्त आपल्याला ठेवून घेत असतोय. आणि तिसरा काय करत असतोय माहितीये काय, सगळ्यात धाकटा जो असतोय तो सगळ्यांना समान वाटत असते, शेवटी आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा देत असते आणि शेवटी आपल्याला घेऊन घेत असते. आई कुणाच्या हातात देणार सांगा बघूया, पिशवी आणलेली. मग देव तुम्हाला कृपा करावं असं वाटतंय तर तुम्ही मला द्या, मला द्या, मला द्या म्हणायचं काय? सगळ्यांना म्हणायला पाहिजे. तर सर्वांनाच हे विशेष महत्व आहे, लक्षात घ्या. हे सर्वांना या शब्दामध्ये पूर्ण हे तुमचं जग नाही तर पूर्ण विश्व, हे पूर्ण ब्रह्मांड ह्यामध्ये समाविष्ट होते. सद्गुरूंना फार विचारपूर्वक ही प्रार्थना स्फुरलेली आहे. तुम्ही ज्यावेळी मनापासून ही प्रार्थना म्हणता, तुमच्या जीवनातलं सगळं दुःख दूर होते. आणि ते कसं दूर होते हे जाणून घ्यायला तुम्ही आवश्यक कर्जतला या. तुम्ही हट्ट करा, तुम्ही एकटे येऊ नका, विथ फॅमिली या, सहकुटुंब या. शक्य नसलं 1 वर 1 वर, पण सगळ्यांनी कर्जतच्या कोर्सला या. सगळ्यांनी ह्या संप्रदायाच्या प्रयत्नपूर्वक राहा. ज्यांनी मला ओळखतात किंवा आमचे जे आता 18-20 नामधारक आहेत, त्यांनी तुमची सगळ्यांची व्यवस्था केल्यात, त्यांना ओळखता, त्यांनी ज्या वेळेपासून या जीवनविद्या मिशनच्या संप्रदायामध्ये ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांची परिस्थिती गेल्या 3-4 वर्षात सुधारल्या का नाही? तुम्ही तुमच्या शेजारी, मित्र किंवा जे या संप्रदायात आहेत, ज्यांनी ज्ञान आत्मसात केलंय, नुसताच जाऊन येऊन उपयोग नाही. सद्गुरूंनाच एखादा प्रश्न विचारला होता की जीवनविद्येत आलेली सगळी माणसं सुखी होतात का? सद्गुरू काय म्हटले, नाही. जी लोक आत्मसात करतात तीच लोक सुखी होतात. मग तुम्ही आत्मसात करण्याला, त्यात सातत्य ठेवण्याला, प्रयत्नपूर्वक अशांच्या संगतीमध्ये राहण्याला ह्याला महत्व आहे. लक्षात घ्या, त्यांचं जीवन सुखाचं होतंय. आणि जीवनात सगळं मनासारखं घडावं असं सगळ्यांना वाटतंय. माझी मुलं अमुक व्हावीत, तमुक व्हावीत, माझ्या जीवनात माझं सगळं आनंदी आनंद असावा, भरपूर संपत्ती असावी. पण ह्याचं सिक्रेट काय आहे, रहस्य काय आहे, हे तिथं 3 दिवसामध्ये तुम्हाला शिकवलं जातंय. जे 3 दिवसात शिकवलं जातंय ते 3 मिनिटात काही मी इथं सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्ही वेळ काढून तिकडेच यायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा काय आहे बघा, 10वीचं ज्ञान 12वीला चालत नाही, 12वीचं ज्ञान डिग्रीला चालत नाही, डिग्रीचं ज्ञान व्यवसायाला चालत नाही, व्यवसायाचं ज्ञान जीवन जगण्याला चालत नाही. जीवन जगण्याचं ज्ञान हे तशा सद्गुरूंच्याकडनंच तुम्हाला शिकावं लागतंय. पण माणसाचं एक जनरली कसं आहे माहिती आहे काय, आम्हाला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळं शहाणपण घेऊन मी जन्माला आलोय, तू काय मला शिकवू नकोस, तू काय शिकवू नकोस, असं जर वृत्ती ठेवला, मला जर सगळं माहिती आहे म्हटलं. बघा, पेटी वाजवणं ही एक कला आहे. मला कुठल्या तर गुरुकडनं शिकवूनच घ्यायला पाहिजे. मला येत नाही आणि मी वाजवायला बसलो, आवाज बेसूरच निघणार. पोहणं ही एक कला आहे, कुणाकडनं तर शिकून घ्यायला पाहिजे. मला येत नाही आणि मी पाण्यात बुडी मारलो, वटांगळं खाणारच. लक्षात आलं? तर तसंच जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे. आणि ती जीवन जगण्याची कला जर तुम्हाला शिकायची असेल तर कर्जतला अवश्य भेट द्यायला पाहिजे. तिथं बसलेल्या प्रत्येकाने ज्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर आहे किंवा नाही, त्यांनी माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअपला हाय टाका, तुमचं नाव टाका. कोर्सला यायची ज्यांची ज्यांची इच्छा आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9112345353. आज जशी सगळी व्यवस्था केली तशीच व्यवस्था करून तुम्हाला कर्जतला पाठवायला आम्ही तुम्हाला हेल्प करतो. आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही काम करतो. लक्षात घ्या की ही सेवा करण्याचं भाग्य केवळ तुमच्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला लाभतंय.
याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप तुम्हाला धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. माझा मोबाईल नंबर आहे 9112345353. मारुती माळी ब्रह्मा उद्योग समूह, मारुती माळी 9112345353. नंबर घ्या. ज्यांना कोर्सला यायचं आहे त्यांनी नावं द्या. प्रत्येक जण ग्रुप लिडरनी आपल्या बसमधल्या सगळ्यांचे व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या आणि टोटल बसमध्ये किती लोक आहेत त्याचा आकडा, कारण आपल्याला जेवणाचे डबे त्या बसमध्ये पोच करायचे आहेत. तुम्ही तिथं उतरल्यानंतर तिथून अर्ध्या किलोमीटरवर कार्यक्रमाच्या स्थळीच तुम्हाला बसेस सोडणार आहेत सगळ्यांना आणि तिथून बस पार्किंगच्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथं 7-7:30च्या दरम्यान जेवढी माणसं बसमध्ये तेवढे डबे बसमध्ये येणार आहेत, जेवण पार्सल. आणि प्रत्येक शाखानुसार कार्यक्रम संपल्यानंतर कुठलाही गडबड गोंधळ न करता बेडक शाखा म्हटली की बेडकच्या 15 बसेस तिथं येऊन लागणार आहेत. फक्त तुम्ही कुठल्या बसमध्ये प्रत्येकानं बसचा फोटो काढून ठेवा, नंबर काढून ठेवा, कुठल्या सीटवर बसलाय तिथंच येऊन बसा. कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही आणि आपल्याला वेळेत घरी पण जाता येईल. तर सगळ्यांनी नावं का द्या. तुम्हाला आमचे सगळे उपक्रम जे चालतात याच्याशी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, तुम्हाला चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन सुखी करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मनासारखं घडावं असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी व्हॉट्सअप नंबर त्या बसमधल्या ग्रुप लिडरकडे द्या आणि तुमचं जीवन सुखी करा. असो एक मोठ्या आवाजात आपण प्रार्थना आणि ह्या मंदिर आणि मंदिर विश्वस्त परिसर त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद मानायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. इतकी सुंदर व्यवस्था ह्या झाडाच्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला त्यांनी करून दिल्यात, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक भलकरची साधना म्हणणार आहोत आणि विश्व प्रार्थना. आपलं विश्वस्त म्हणजे आमचे जे बेडरचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वतः स्वखर्चाने बसेस स्पॉन्सर केल्या त्यांनी जरा सगळ्यांनी पुढे या आणि सगळ्यांसाठी आपण हा. आणि हे बघा मंदिर परिसरामध्ये चॉकलेट, आईस्क्रीम, जेवण आपण केलेलं आहोत. जे जे काही केर कचरा झालेला आहे तो सगळ्यांनी साफसफाई करायचं आहे, आपला पण घेऊन जायचं आहे जाताना. मंदिराचा परिसर पूर्ण स्वच्छ ठेवायचा आहे. तर सगळेजण कार्यकर्ते आमचे जीवनविद्या मिशन बेडग नरवाड सगळ्यांनी थोडंसं पुढे या आणि आपण एक आता जेवण कसं झालं सगळ्यांचं हा जोरदार. 2 वेळा विश्व प्रार्थना आणि भलकरची साधना 3 वेळा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात कर, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे. अन्नदाता सुखी भव, अन्नपूर्णा सुखी भव, व्यवस्था दाता सुखी भव. धन्यवाद.